ईदचा सण जवळ आहे आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका देखील, आणि अशामध्येच आता हिंदुत्ववादी भाजपनं एक नवीन मोहीम हाती घेतलेली आहे। सौगात ए मोदी असं या अभियानाचं नाव आहे। भाजपनं चक्क मुस्लिम बांधवांसाठी योजना आणल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सौगात ए मोदी ही योजना सध्या भारतीय राजकारणामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे। रमजान ईदच्या निमित्तानं गरीब मुस्लिम नागरिकांना मदतीचा हात म्हणून भाजपकडून लाखो कुटुंबांना सौगात ए मोदी किटचं वाटप करण्यात येणार आहे। जे.पी. नड्डा यांनी हा पुढाकार घेतलेला असून याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट म्हणून पाहिलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपनं संपूर्ण देशभरामध्ये अनेक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना आणि सामाजिक उपक्रमांना सौगात असं नाव दिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सौगातींच्या मागील राजकीय दृष्टिकोन आणि भाजपचा निवडणूक रणनीतीशी असलेला संबंध यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मात्र जोरदार वादविवाद सुरू आहेत। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ईद निमित्तानं गरीब मुस्लिमांना एक मोठी भेट देण्यात येणार आहे। देशभरामधील 32 लाख मुस्लिम कुटुंबांना भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं सौगात ए मोदी या किटचं वाटप करण्यात येणार आहे। तर सौगात ए मोदीमध्ये नेमकं काय आहे ते आधी आपण समजावून घेऊया। तर सौगात ए मोदीमध्ये नेमकं काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। तर भाजपची मुस्लिम बांधवांसाठी भेट म्हणून सौगात ए मोदी पाहिली जाते, कारण देशभरातील 32,000 मशिदींमध्ये किटचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 32 लाख गरजू मुस्लिम बांधवांना हे किट देण्यात येणार आहे। किटमध्ये अन्नपदार्थ, कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा आणि साखर, दूध याचं वाटप केलं जाईल। त्यासाठी महिलांसाठीच्या किटमध्ये सलवार सूटसाठीचं साहित्य दिलं जाणार आहे। मग किटमध्ये पुरुषांसाठी कुर्ता पायजमासाठीचं त्या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे। मग भाजपकडून देण्यात येणाऱ्या या किटची किंमत साधारण 500 ते 600 रुपयांच्या घरामध्ये असेल अशी देखील चर्चा आहे। तर भाजपतर्फे सौगात ए मोदीच्या निमित्तानं काय दिलं जाणार आहे यावरती आपण एक नजर टाकली, आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, संघ विचारक अमोल पुसतकर आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगरही आपल्या सोबत या चर्चेमध्ये जोडल्या जातील। प्रवीणजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। यापूर्वी असलेले काही नारे आणि आता थेटपणे सौगात ए मोदी, कुठल्या प्रकारची भेट देण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामागचं प्रयोजन काय आहे? सर्वप्रथम एक लक्षात ठेवा, धर्म, जात, पंथ याच्या पलीकडे माणुसकी नावाचा एक विषय आहे। आणि ज्या वेळेला आपण संविधानावर बोलतो त्यावेळेला समता, बंधुता या विषयाला महत्व आहे। आणि ज्या वेळेला मुस्लिम बांधवांच्या संदर्भात विषय येतो त्यावेळेला भारतीय जनता पार्टीवर सातत्यानं त्या ठिकाणी टीका केली जाते। आणि जर अशा प्रकारे सामाजिक बांधिलकीतनं त्या ठिकाणी या समाज बांधवांना त्यांच्या सणाच्या निमित्तानं जर काही मदतीचा हात देणार असेल तर मला वाटतं त्याचं कौतुक झालं पाहिजे, त्याचं स्वागत झालं पाहिजे। इथे आपण जातीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून बघावं असं मला अजिबात वाटत नाही। गरीब गरजूला कुठल्याही प्रकारची जात नसते। जसं की लाडक्या बहिणींची योजना आणली, जास्तीचा फायदा त्या ठिकाणी मुस्लिम भगिनींना, महिलांना त्या ठिकाणी झालाय। अशा प्रकारे शासनाच्या योजनांचा, लाभाचा, अशा प्रकारच्या उपक्रमांना जातीच्या किंवा धर्माच्या कटघऱ्यात जर कोण उभं करणार असेल तर त्या ठिकाणी चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। आणि त्यामुळं आता ही भेट माणुसकीच्या दृष्टीनं, मदतीच्या उद्देशानं या ठिकाणी सौगात ए मोदीच्या एका सौहार्दाच्या भावनेनं, कारण सगळ्यांची अपेक्षा काय असते, समाज एक राहिला पाहिजे, एकसंघ राहिला पाहिजे, त्या ठिकाणी एकमेकांना बंधुत्वाच्या भावानं त्या ठिकाणी आपण वागलं पाहिजे। आपण पुरोगामी त्या ठिकाणी बोलतो,
आणि अशा वेळेला जर अशा प्रकारचा प्रयत्न होत असेल हा तर मला वाटतं त्याच्यात काय वावगं असायचं कारण बरोबर आहे आहे. असं मला अजिबात प्रवीणजी, वाटत नाही. आपण पण म्हणताय बघा, की खरोखर आनंदाचा कौतुक शिधा व्हायला हवं. आपण महाराष्ट्रात सुरू केला. बरं प्रवीणजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल आणखी एका मुद्द्यावरती बोलण्यासाठी. संघविचारक अमोल पुसतकर यांना मला विचारायचं आहे. अमोलजी, अगदी काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर औरंगजेबाची कबर हा मुद्दा जसा पटला नव्हता, त्यावरून कान टोचण्याची वेळ आलेली होती. आता मात्र या मुद्द्याबद्दल, या सौगातबद्दल आपलं मत काय आहे? संघाला काय वाटतं? अमोल पुसतकरजी. नरेंद्र मोदी सरकारने ही जी सौगाते मोदी आणलेलं आहे, तर मुस्लिम बांधव असेल किंवा बैसाखीसाठी शीख बांधव असेल किंवा ख्रिश्चन बांधव असेल, अशा सर्वांसाठीच अशा पद्धतीची योजना राहणार आहे. आणि विविध प्रकारच्या विविध धर्माच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्माच्या निमित्ताने ही भेट देण्याची एक योजना आहे. मुस्लिम बांधवांसाठी जर मोदी सरकार काही करत असेल तर मोदी सरकार हे देशातल्या 140 कोटी लोकांसाठी जबाबदार असलेलं सरकार आहे. आणि त्यामुळे ते हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई अशा पद्धतीचा भेदभाव न करता ते संपूर्ण भारतवासी या दृष्टिकोनातून जनतेला बघत आहे, हेच आपल्याला लक्षात येते आहे. आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या दिवशी राष्ट्रपती आणि पंतप्रधान सुद्धा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि रमजानला सुद्धा शुभेच्छा देतात. या शुभेच्छा आजपर्यंत बोलून दाखवल्या गेल्या, आता या शुभेच्छा वस्तू रूपाने दिल्या जाणार आहे. हा त्याचा एक अर्थ मला वाटतो आहे. आणि जो औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे, तर यापूर्वी पण आपण सांगितलेलं आहे की 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला औरंगजेबाची कबर हटाव असं जर कोणी म्हटलं असेल तर त्यावरून कोणालाही राग येण्याचं काही कारण नाही. कारण औरंगजेब काही इथला विजेता नाही, तो काही आदर्श नाही, तो काही धार्मिक पुरुष नाही, तो काही संत नाही. त्यामुळे हिंदू असेल की मुस्लिम, कोणालाही त्याच्यावरून राग येण्याचं आणि त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र सक्षणा सलगर यांचं मत मला या क्षणाला जाणून घ्यायचं आहे. कारण एका बाजूला सर्वसमावेशक राजकारण आणि त्या दृष्टीकडे पाहिलं जात असताना विरोधकांची एक भूमिका सातत्यानं पाहायला मिळाली की बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सौगाते मोदी ही भेट दिली जाण्याचा प्रयत्न केला जातोय. यात कितपत तथ्य आहे? तर दुसरीकडे आजपर्यंत कट्टर असलेल्या पक्षातील अनेकांना, जे आजपर्यंत कट्टर म्हणून वागत आलेले आहेत, त्यांना ही भूमिका आणि सौगाते मोदी ही भेट पटेल का? सक्षणा सलगर यांच्याकडे जाणार आहोत यावेळेला. शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत त्या. सक्षणाजी, जी पक्षानं भूमिका मांडली त्याला एका बाजूला अनुमोदन देताना आपल्याला संघाची भूमिकाही जाणून घ्यायला मिळाली. मात्र पुढचा प्रश्न हाच आहे की आत्तापर्यंत हिंदुत्व, कट्टरता असे असलेले जे काही नेते मंडळी आहे त्यांना सौगात ए मोदी पटेल असं आपल्याला वाटतं का? माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची वाटचाल आणि विचारधारा आहे राज्यात आणि देशामध्ये, ते म्हणतात ना, मुख में राम बगल में छुरी. त्या गप्पा गोड गोष्टी करायच्या आणि एकीकडे वागण्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये महाराष्ट्र बघतोय ना. अख्खं अधिवेशन संपलं, उद्या लास्ट डे आहे अधिवेशनाचा महाराष्ट्राच्या. काय बोलत होतो? 15 दिवस तर औरंगजेबची कबर आणि मग ते राणे वगैरे, ते मुस्लिम हिंदू, मुस्लिमांचा काही संबंधच नाही. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते. सरळ सरळ भारतीय जनता पार्टीची लाईव्ह मुस्लिमांच्या विरोधात आहे. आज आपल्या मगाशी सूत्रसंचालन तुमच्या बातमी ह्याच्यामध्येच मी पाहिलं, तुम्ही जे वक्तव्य केलं की बिहारच्या निवडणुका, बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यांना तिथे सध्या स्वतःचं सरकार, आणि मला तर वाटतं भारतीय जनता पार्टीला वन वे बिहारमध्ये गव्हर्नमेंट स्थापन करायचंय. आणि त्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा एक जुमला आहे. जसे की अमित शहाजी म्हणले होते 15 लाख तो जुमला आहे, तसं हे आज मुस्लिम बांधवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीचा जुमला आहे. मला मोदीजी असतील, अमित शहाजी असतील आणि तुमचे योगीजी असतील, जे स्टार कॅम्पेनर असतात लोकसभेला, विधानसभेला, ते महाराष्ट्रामध्ये येतात आणि बटेंगे कटेंगेची लाईन देतात. ते बटेंगे कटेंगे कोणासाठी होतं? कुठल्या लोकांसाठी होतं? कुठल्या वृत्तीसाठी होतं? ते एक्सप्लेन करतील का? बटेंगे कटेंगे कोणासाठी होते? ते स्पष्ट महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. हिंदू वर्सेस मुस्लिम, आणि तुमचा हा लढा काय पहिल्यापासूनचा.
तुम्हाला आज एवढं प्रेम आहे तर तुम्ही ते कुठे ज्ञानव्यापीचा शोध काढ, कुठे युपी मध्ये प्रत्येक मस्जिदीच्या खाली कसं मंदिर आहे, अशा पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट करणं. माझं असं मत आहे, मी हिंदू मुलगी आहे, पण माझं असं मत आहे, मी भारताची नागरिक आहे आणि माझ्या देशामध्ये सार्वभौम भारत ही संकल्पना आहे आणि सर्व धर्मभाव आहे. हे असताना मोदीजी आल्यापासून जे देशात आणि राज्यामध्ये जातीचं राजकारण वाढलेलं आहे त्याचं मला दुःख वाटतं. आणि महाराष्ट्रात तर इतकं फोपावलेलं आहे जातीपातीचं राजकारण. एवढंच नाही, मुस्लिम हिंदूवर येऊन थांबलं नाही, ते मराठा ओबीसी सुद्धा झालेलं आहे. हे तुमच्या लक्षात येत असेल, महाराष्ट्राच्या लक्षात येत असेल, देश बघतोय. म्हणून मला मोदीजींना आणि बरं, त्यांच्या मात्र भारतीय जनता पार्टीचे सौगाते सगळे मोदी नंतर नाही, देशात 2 गट त्यांना पाहायला असं मिळाले. वाटतं की तुमचा विरोधी हक्क पक्ष आहे. नेत्यांनी आणि विरोधी पक्षांनी थेटपणे ट्रोल करायला सुरुवात केलेली होती. हाच मुद्दा, हे आपल्याला पटतंय का? थेट माझा हा प्रश्न आहे. प्रवीण दरेकरजी आपल्याला आणि सक्षणाजींनी एक प्रश्न उपस्थित केला की आजपर्यंत ज्या मुद्द्यांवरून लढले त्यानंतर मात्र अचानकपणे ही आलेली वेळ सर्वसमावेशक असल्याचं दाखवण्याची वेळ, विरोधकांच्या या टीकेमध्ये आपल्याला तथ्य वाटतं का? प्रवीणजी. मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं. आमच्या सलगर ताई आहेत त्या शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या आहेत. शरद पवार साहेबांनी सातत्यानं पुरोगामित्वाचा त्या ठिकाणी विचार दिला आणि जर अशा वेळेला भारतीय जनता पार्टी माणुसकीच्या उद्देशानं गरिबांना, गरजूंना त्यांच्या सणाच्या दिवशी त्या ठिकाणी एक आपुलकीच्या भावनेनं एखादी योजना त्या ठिकाणी करत असतील तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं असतं. तर तुम्हाला जे हवंय त्याचं या ठिकाणी प्रत्युत्तर आल्याचं त्या ठिकाणी दिसतंय. कारण आपण बघा की आपल्याला जात पात धर्म याच्या पलीकडे त्या ठिकाणी माणुसकी आहे. हिंदुत्वाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी कधी तडजोड करणार नाही, करण्याची काही शक्यता नाही, आवश्यकता नाही. आणि अनेकदा संघाच्या आमच्या विचारातनं केला तो एक मूल्य आहे, तो एक विचार आहे. आणि देशभक्ती आणि राष्ट्रवादानं प्रेरित झालेला मुस्लिम माणूस सुद्धा आमचा आहे. परंतु देशात राहून देश विघातक जर कोणी एखादा ऍक्टिव्हिटी करणार असेल तर त्या संदर्भात वेगळी भूमिका त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची निश्चितच आहे. मला आता खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची वाटचाल समजा आज आम्ही त्या ठिकाणी त्यांना काहीतरी सौगात हे मोदीच्या माध्यमातून आपलंसं करण्याचा प्रयत्न करतोय. मग पोटात दुखायचं कारण काय? उलट तुम्हाला आनंद झाला पाहिजे की आम्ही जे नेहमी बोलतोय की ही माणसं आहेत त्यांना या आपलेपणानं जवळ करा. आणि जर अशा प्रकारचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं आपल्याला पोटशूळ दुःख होण्यापेक्षा आनंद वाटला पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, त्या समाजाला जर आपलं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न असेल तर त्याचं स्वागत झालं पाहिजे अशी माझी. त्याचं स्वागत विरोधक करतील का? विरोधकांना पोटशूळ उठतोय का याचं उत्तर मी त्यांच्याकडून घेईलच. नाही, एक मिनिट बोला ना, बोला. त्यांच्या प्रश्नाची मला बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ असा आहे की आपण एक राहा, एकजुटीनं राहा. त्या ठिकाणी आपण जर विभक्त झालो, विचाराने विभक्त झालो तर त्या ठिकाणी आपला फायदा होणार नाही. त्यामुळे देशासाठी एक राहा, देशभक्तीनं प्रेरित झालेल्या लोकांना एकत्रित करा. आता प्रत्येक जण आपल्या परीनं त्या ठिकाणी कटेंगे म्हणजे बटेंगे म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात मला असं वाटत नाही की त्या अर्थानं ती भूमिका होती. बरोबर आहे, आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलेले आहेत. मला आता थेट आनंद दवे यांना विचारायचं आहे. आनंद दवेजी, यापूर्वी कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, आणि मग आता सौगात ए मोदी. भाषा बदलतीये, भूमिका बदलतीये, काय नेमकं बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय? कारण तुम्ही देखील थेट विरोध केलेला आहे. आनंद दवेजी. मी सांगतो विशालजी, सकाळपासून हिंदुत्ववादी संघटना ज्या प्रमाणे याची कसरत करावी लागते समर्थनाची, तो फक्त विनोद म्हणून आम्ही सकाळपासून स्वीकारतोय. बरं का? कटेंगे तो बटेंगे पासून आता स्वागत बाटेंगे पर्यंत यांचं प्रकरण आलंय. ते का आलंय आम्हालाही कळलं नाही. मुळात नागपूरच्या प्रकरणानंतर ही सौगात वाटणं हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणे असं हिंदू महासंघ मानतो. दुसरं, आता प्रवीणजींनी सांगितलं की हम देर आहे, दुरुस्त आहे, म्हणजे कुठेतरी घोड चूक जी केली ती सुद्धा त्यांनी मान्य केली असं म्हटलं पाहिजे. तिसरं, जर गरिबांना द्यायचं मानवता, सामाजिक समरसता आता त्यांना आठवत असेल तर 2 दिवसाआधी कर्नाटकमध्ये जे मुस्लिम आरक्षण दिलं त्याचा आम्ही सर्वात जास्त विरोध केला. त्याचा त्यांनी का विरोध करतात? मग तिथे त्यांनी सगळा मानवता म्हणून चालेल. आम्हाला साठी ते काँग्रेसचं पाप आहे असं मानतो आम्ही, त्याचं समर्थन करत नाहीये. पण भाजप ही दुटप्पी भूमिका का घेतं हा प्रश्न आहे.
बरं गरिबांना द्यायचं म्हणजे मशिदीत येणारे सगळेच गरीब आहे हे यांनी कुठलं ओळखलं मला काही कळत नाहीये. क्रायटेरिया काय लावताय तुम्ही आणि गरज काय आहे लांबून चालण्याची, कशासाठी हे करताय? हिंदूंनी तुम्हाला हिंदू म्हणून मतदान केलंय, कटेंगे बटेंगेवर विश्वास ठेवून मतदान केलंय, ते स्वागत बाटेंगेपर्यंत कशासाठी तुम्ही करताय? बरं, याचं उत्तर प्रवीणजींकडनं आपण घेऊयात. मात्र सक्षणाताई, मला आपल्याला विचारायचं आहे, ज्या वेळेला सत्ताधारी एखादी योजना आणतात. विशालजी, हा, बोला बोला. मला भाजपनं देर आहे, दुरुस्त आहे, अधिकृत भूमिका आहे का आणि याचे पुढे कायम राहणार आहे का हे सुद्धा सांगावं. बरं, प्रवीणजी याचं उत्तर देतीलच. औरंगजेब रिलिव्हंट नाही हेही तुम्ही सांगणार. पुढच्या 4 वर्षांनी औरंगजेब रिलिव्हंट असू शकतो हे सुद्धा तुम्ही छुपा अजेंडा म्हणून वापरणार. कशासाठी मानसिक गोंधळ करून घेताय स्वतःचा? तुम्ही हिंदुत्ववादी होतात, आम्ही तुम्हाला हिंदू म्हणून मतदान केलंय, आता कशाची सेक्युलरपणाचं पाप करताय असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. बरोबर आहे. प्रवीणजींकडनं मी उत्तर घेण्याआधी सक्षणाजी आपल्याकडे येतो. सक्षणाजी, गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारच्या वोट बँक तयार करण्यात आलेल्या होत्या. सत्ताधारी एखादी योजना आणतात त्यावेळेला तुम्हाला पोटशूळ उठतो का? प्रवीणजींनी विचारलेला प्रश्न. दुसरीकडे अल्पसंख्याकांची एक वोट बँक तयार केली जाते का, ज्या निमित्तानं सौगाते मोदी हे कूलंट किंवा सेफ्टी वॉल थिअरी म्हणून वापरली जाते का? पहिले तर मला एक गोष्ट सांगायची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस असेल, हे पहिल्यापासून सेक्युलर पार्टीज आहेत, हे देशाला आणि राज्याला माहिती आहे. कधीही आम्ही कुठल्याही पद्धतीचं जातीचं राजकारण केले नाही. उलट मला या निमित्ताने सांगायचंय, नेहमीच आदरणीय पवार साहेबांनी दलितांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी पुढे येऊन भूमिका घेतलेली आहे. सत्ता गेली तरी चालेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्या, ही भूमिका घेणारे पहिले नेते आदरणीय पवार साहेब. त्यामुळे आम्हाला पोटशूळ उठण्याचं काही कारण नाहीये. तुम्हाला सांगते, राज्यामध्ये, देशामध्ये जे 2014 नंतर वातावरण बदललेलं आहे, म्हणजे सांस्कृतिक असेल किंवा सामाजिक असेल, प्रचंड मोठं दरी त्याच्यामध्ये निर्माण होताना दिसते. आता प्रत्येक गोष्टीत लोक जात का बघतायत, पोटजात का बघतायत, हिंदू मुस्लिम का बघतायत. आणि आता मी हिंदू महासभेचे पदाधिकारी बोलत असताना ऐकलं, ते सुद्धा म्हणतात की आम्ही भाजपाचेच लोक आहेत, पण ह्यांचा जरी असला प्रकार असेल की देर आहे दुरुस्त आहे. आणि मला सुद्धा प्रवीणजीला म्हणायचं, तुम्ही कुठेतरी मान्य केलं ना की तुम्ही मुस्लिमांवरती अन्याय केलेले, म्हणून तर आहे देर आहे दुरुस्त आहे. म्हणजे आम्ही अन्याय केलाय, आता तुम्हाला थोडंसं आम्ही थापटून घेतोय आमच्या मतदानासाठी, जसं की लाडकी बहिणीचं केलं विधानसभेच्या वेळेस सगळ्या लाडक्या. परंतु आता बाई, तुझ्याकडे टीव्ही आहे, तुझ्याकडे 2 व्हीलर आहे, तुझं नाव डिलीट, हे जे चाललेलं आहे, कामापुरता मामा काकापुरती आजी. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची ही जी भूमिका आहे, दुतोंडी भूमिका, दोन्ही ढोली आम्हीच वाजवणार, हे बंद केलं पाहिजे. तुम्ही मुस्लिमांचा पुळका आणण्याचं नाटक करू नका. आणि मुस्लिम बांधवांना माहिती आहे ज्या पद्धतीचे अन्याय चालू आहेत 10 वर्षापासून मुस्लिम समाजावरती भारतीय जनता पार्टीकडून, ते कोणीही विसरलेलं नाहीये. त्यामुळे प्रवीणजी आता जे बोलले आणि हिंदू महासभेचे पदाधिकारी जे बोललेले आहेत, त्यांचं तुम्ही महाराष्ट्र बघतोय, कोण कुणाची बी टीम आहे, कोण कुणाची टीम आहे. सक्षणाजी, मला असं वाटतं नक्कीच आपली वेळ आणि त्याची मर्यादा संपत आल्यामुळे मी आपल्याला थोडं थांबवतोय, माफ करा. प्रवीणजींकडनं मला फक्त एका वाक्यात उत्तर हवंय की आता कुठेतरी भाजपची भूमिका बदलताना दिसतेय का, सेक्युलर वादाकडे आपण जातोय हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय का, जो विरोधकांकडून केला जाणारा आरोप आहे त्याचं उत्तर मला एका वाक्यात आपल्याकडून अपेक्षित आहे. प्रवीणजी. नाही, एका वाक्यात उत्तर काय देणार का, जादूची कांडी आहे का? आता प्रश्न विचारले 4 वाक्यात उत्तर द्यायला पाहिजे ना. त्याच्यामुळे मला वाटतं की आनंदवे ही त्यांची भूमिका आहे. हिंदुत्वाशी मी सांगितलं कुठलीही तडजोड त्या ठिकाणी नाहीये, परंतु माणुसकी म्हणून आजच आम्ही विधिमंडळात संविधानावर चर्चा केली. मी भाषण करताना त्या ठिकाणी सांगितलं की बाबासाहेबांनी जो विचार दिलाय, जात पात धर्म पंथ, त्याच्या पलीकडे जाऊन देशातली लोकशाही आहे, आपलं संविधान आहे. आणि मी काय देर आहे दुरुस्त बोललो, जर आम्ही त्यांना यापूर्वी शुभेच्छाच्या स्वरूपात जर त्यांना काही आपलेपणाची एखादी गिफ्ट दिली नसेल, त्यावेळेला दिले. आम्ही जसं शीख समाज असेल, इतर समाज असेल, प्रत्येक समाजाला जाऊन त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये देतो ना. ही माणसं आहेत ना, परंतु त्या माणसातली जी देखविघातक असतील, ज्या प्रवृत्ती असतील, मग त्यांना आमचा ठाम विरोध असेल. आता मला आमच्या आनंदवेनी सांगावं की लाडक्या बहिणींमध्ये मुस्लिम समाजाच्या ज्या महिलांनी लाभ घेतलाय, ज्या गरीब आहेत, त्यांना काय म्हणणार आपण? त्यांना काढायचं का? त्यांना द्यायचं नाही का? ती माणसं नाहीत का? ते महिला नाहीत का? मला सलगर आणि तुम्ही सांगा ना. त्याच्यामुळे मला वाटतं की पोटाला जात नसते आणि माणुसकीला जात नसते. जिथे राष्ट्रवादी विचार येतो, देशभक्तीचा विचार येतो, त्यामुळे मुस्लिम असले
आणि जर देशाच्या विरोधात त्या ठिकाणी जे जे असतील परिणामांची पर्वा न करणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं हिंदुत्वाशी कधीच तडजोड होणार नाही. पण याचा अर्थ तुम्ही मुस्लिमांना शुभेच्छा द्यायच्या नाहीत, त्या ठिकाणी आयला लांगुल चलन म्हणणार असाल ना तर तुम्ही राजकीय बोलताय. आज मला मोठ्या मनानं जर सलगर असतील, दवे जर समजा मी त्यांना हिंदुत्ववादी संघटनेचं काम करतात, त्यांना ती भूमिका अधोरेखित करायचं मला काही म्हणायचं नाही. पण सलगर ताई इथे राजकारणा पलीकडे जाऊन माणुसकी या ठिकाणी आपण या भावनेतनं जर त्या ठिकाणी बघितलं ना तर मला वाटतं बरं होईल. कारण शेवटी हिंदुत्व याचा अर्थ हिंदू मुस्लिम कापाकापी किंवा द्वेष असं नाहीये ना. पण देशाच्या विरोधात त्या ठिकाणी ज्या ज्या प्रवृत्ती असतील आणि मग त्या कुठल्याही जातीच्या असो ना. बरं, नक्कीच प्रवीणजी, म्हणजे भाजपची ही दुटप्पी भूमिका नाही असं आपण स्पष्टीकरण देता. आनंद दवेजी, अगदी थोडक्यामध्ये, कारण माझी वेळ संपत आलेली आहे. अजिबात दुटप्पी भूमिका नाही. दोनच मिनिटात त्यांना उत्तर देतो. काल विधानसभेमध्ये ज्योतिबा फुले दाम्पत्यांना भारतरत्नाचा पुरस्कार ठराव झाला. आम्ही त्या ठरावाचं स्वागत करतो. पण त्याच वेळेस सावरकरांना सुद्धा भारतरत्न देण्यात यावं असं भाजपला आठवलं नाही. सर्वप्रथम ह्या गोष्टीचा निषेध. दुसरं, नागपूरमध्ये ज्या हिंदूंची घरं जाळली गेली, गाड्या फोडल्या गेल्या, दगडफेक झाली, त्या मुस्लिमांना सुद्धा हे सौगात मिळणारे मोदी की सौगात हे बक्षीस आहे असं ते गृहीत धरतील. त्यांचा वर चष्मा वाढणारे तुम्ही त्यांना ताकद देण्याचं काम प्रवीणजी करताय. हिंदू मेला तरी चालेल, हिंदुत्ववाद जिवंत राहून सत्तेवर येता आलं पाहिजे. फक्त या दृष्टिकोनातून तुम्ही सगळं प्रत्येक पाऊल. दवेजी, निश्चित मला आपली देखील भूमिका लक्षात आली आहे. आज वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. धन्यवाद प्रवीणजी, त्याचबरोबर आनंद दवेजी आणि सक्षणाजी आणि अमोलजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडल्या गेलात. त्यासाठी मात्र जाता जाता एक गोष्ट महत्त्वाची की देशातील 25 ते 30 कोटी मुस्लिम समाज नागरिकांना आपल्याला नजरअंदाज करणं कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारं नाही. आणि त्यामुळेच हे सगळं भारतामध्ये घडतंय का. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.